सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्कार मंडळी. तर आज आहे गुरुवार आणि आज आला आहे गुरुपुष्यामृत योग आणि अधिक मासामध्ये हा गुरुपुष्यामृत योग आलेला आहे. त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर आज आपण गुरुपुष्यामृत योगाची कथा ही जाणून घेणार आहोत. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. गुरुवारी पुष्य नक्षत्र आले तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग तयार होतो. हा सर्व कार्य शुभ समजला जातो. या योगावर सुवर्ण खरेदी केली असता त्याची वृद्धी होते असा समज आहे. मात्र हा योग शुभ असला तरी या दिवशी विवाह करत नाही, कारण पुष्य नक्षत्र विवाहास वर्ज्य मानले आहे. ज्योतिषशास्त्रात 27 नक्षत्रांचा उल्लेख असून पुष्य नक्षत्राचे खास असे महत्त्व आहे. गुरुपुष्यामृत योग हा दुर्मिळ आणि सर्वात उत्तम असा हा योग मानला जातो. पुष्यचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. विद्वानांच्या मते हे नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. या नक्षत्राचे शुभचिन्ह गायीचे स्तन आहे. त्यांच्या मान्यतेनुसार गायीचे दूध संपूर्ण जगासाठी अमृततुल्य मानले आहे. त्याचप्रमाणे पुष्य नक्षत्र गायीच्या स्तनातून निघालेल्या ताज्या दुधासारखेच आहे. पौष्टिक, लाभकारी आणि शरीराला तसेच मनाला शांत करणारे. या नक्षत्रात 3 तारका दिसतात, जे बाणाप्रमाणे दिसून येतात. या बाणाचं वरचं टोक म्हणजे वरचा तारा पुष्य क्रांतीवर पडतो. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजे मंगलदायी आणि मांगलिक तारा असंही म्हणतात. आता आपण गुरुपुष्यामृत योगाची कथा बघूया. तर ही कथा सुरू होते समुद्र मंथनापासून. पहिल्या युगापासून ते आत्तापर्यंत वेगवेगळ्या युगांमधून भारताचे संक्रमण झाल्याचे मानले जाते. या संक्रमणातून प्रेरणा, अनुभव घेऊन भारताने संपूर्ण विश्वाला धार्मिक, सामाजिक, तत्त्वज्ञान आणि नैतिकतेची भक्कम बैठक दिली आहे. मानवी संस्कृती वाईटावर चांगल्याचा विजय, अशुभावर शुभाची मात किंवा दानावर देवांचे वर्चस्व यांसारख्या मूल्यांनी भरलेली आहे. दानवांच्या वाईट हेतूंवर चांगल्या व दैवी शक्तीने मात केली. याची अनेक उदाहरणे, कथा, प्रसंग आपल्याला पुराणांमधील अनेक प्रसंगांमधून दिसून येते. अन्य कोणत्याही बाबतीत देव आणि दानव एकत्र आलेले दिसत नाही. मात्र समुद्र मंथनावेळी देव आणि दानवांची भेट घडवून आणून अमृतकुंभ मिळवण्यात यश मिळाले असे सांगितले जाते. पुराणातील अनेक महत्त्वाच्या प्रसंगांमधील आघाडीचा प्रसंग म्हणजे समुद्रमंथन. या समुद्रमंथनातून 14 महत्त्वाची रत्ने बाहेर आली आणि ज्या दिवशी हे समुद्रमंथन घडले, ज्या दिवशी माता लक्ष्मी ही समुद्रमंथनातून बाहेर आली, तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होता. पुष्य नक्षत्र होतं असं देखील मानलं जातं. समुद्रमंथन घडण्यासाठी एक प्रसंग कारणीभूत ठरल्याचे सांगितले जाते. पुराणातील एका कथेनुसार दुर्वास ऋषी वैकुंठातून मार्गक्रमण करत असताना देवांचे राजा इंद्राची आणि त्यांची भेट झाली. त्यावेळी इंद्र ऐरावतावर आरूढ होते. इंद्राला पाहून प्रसन्न झालेल्या दुर्वास ऋषींनी देवेंद्राला आपल्या गळ्यामध्ये परिधान केलेली फुलांची दिव्य माळ दिली. इंद्राने ती माळ ऐरावताच्या माथ्यावर ठेवली. मात्र मार्गक्रमण करत असताना ती दिव्य माळ खाली पडली व ऐरावताच्या पायाखाली तुडवली गेली. आपण दिलेली पवित्र माळ ऐरावताच्या पायाखाली तुडवली गेल्याची पाहून दुर्वास ऋषींचा क्रोध अधिक अनावर झाला. त्यांनी तुझे सर्व वैभव नष्ट होईल असा शाप इंद्राला दिला. या शापामुळे इंद्रदेव आणि सर्व देवांचा दानवांशी युद्ध करताना कायम पराभव व्हायला लागला. वारंवार होत असलेल्या पराभवामुळे देव चिंताक्रांत झाले. दानवांचा देवावर होणाऱ्या विजयामागील एक प्रमुख कारण म्हणजे दानवांचे गुरु शुक्राचार्य यांना संजीवनी विद्या अवगत होती. त्याचा वापर करून ते मृत झालेल्या दानवांना पुन्हा जिवंत करत होते. यामुळे दानवांची शक्ती कमी होत नव्हती. दुर्वास ऋषींच्या शापामुळे शक्तिहीन झालेल्या देवांकडे मात्र कोणतीही संजीवनी विद्या नव्हती. अखेरीस सर्व देव भगवान विष्णू यांना शरण गेले व त्यांना यातून काहीतरी मार्ग काढा अशी विनंती केली. यावर उपाय म्हणून भगवान विष्णूंनी देवांना समुद्र मंथन करण्याचा सल्ला दिला. यासाठी देव व दानव यांच्यात तह घडवून आणला. समुद्र मंथनासाठी मंदार पर्वताची रवी आणि वासुकी सापाला या रवीला गुंडाळलेली दोरी बनवण्यात आली.
मंदारचलाच्या खाली आधार नसल्याने समुद्रात तो बुडायला लागल्याचे पाहून भगवान विष्णूने महाकाय कूर्म म्हणजेच कासवाचे रूप धारण केले. समुद्र मंथनाला सुरुवात झाली. वासुकी सापाच्या मुखाचा भाग दानवांच्या दिशेला होता व शेपटीचा भाग देवांच्या बाजूला होता. समुद्र मंथनावेळी देव आणि दानव या दोघांनी वासुकी सर्पाला वारंवार घुसळल्यामुळे त्याच्या मुखातून मोठ्या प्रमाणात विष व धूळ बाहेर पडू लागला. या विषाच्या दर्पाने देव आणि दानवांना त्रास होऊ लागला. भगवान महादेवाने हे विष प्राशन केले, मात्र ते गळ्याखाली जाऊ दिले नाही. त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला. त्यामुळे संपूर्ण सृष्टीचे रक्षण झाले. समुद्र मंथनातून निरनिराळी रत्ने बाहेर आली. लक्ष्मी देवी बाहेर आली. तर लक्ष्मी देवी जेव्हा बाहेर आली तेव्हा पुष्य नक्षत्र होते. त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचसोबत कौस्तुभमणी, अप्सरा, कामधेनू आदींचा समावेश होता. सर्वात शेवटी अमृत कलश हातामध्ये घेऊन साक्षात धन्वंतरी अवतरली. धन्वंतरी अवतरताच दानवांनी कपटाने अमृत कलश पळवला. यातून तोडगा काढण्यासाठी विष्णूंनी अतिशय सुंदर विश्वमोहिनी अवतार धारण केला. या विश्वमोहिनी अवताराने देवांना अमृत सेवन करण्याची संधी मिळाली व दानवांच्या हाती अमृत लागू दिले गेले नाही, अशी एक कथा पुराणामध्ये आढळून येते. भागवत पुराण, विष्णू पुराण, महाभारत, शिवपुराण यामध्ये समुद्र मंथनाचे वर्णन केल्याचे आपल्याला आढळून येते. आता आपण अधिक मासाची, त्याचसोबत अधिक मासामध्ये जे काही दान केलं जातं तर त्या दानाची देखील कथा बघणार आहोत. कारण की गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी जर आपण काही दान केलं तर त्याचं कित्येक पटीने पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होतं. एक छोटंसं नगर होतं. त्याचं नाव अवंतीपूर होतं. तिथे राहत होते दोन भाऊ. ते प्रेमळ अन मनमिळाऊ. दोघेही मनानं श्रीमंत होते, पण धनानं गरीब होते. मोठ्या भावाची बायको रूपवती, ती स्वभावानं कपटी अन दृष्ट होती. धाकट्या भावाची बायको, तिचं नाव मुग्धा, ती मात्र शांत आणि गरीब स्वभावाची होती. दोन्ही भावांचं एकमेकांशिवाय जराही करमत नव्हतं, पण दोन जावांचं जराही पटत नव्हतं. एकदा काय झालं, दोन्ही भाऊ परगावी गेले. तेव्हा मात्र थोरलीचं फावलं. ती महाराणीसारखी राहू लागली, ऐशोआराम करू लागली. धाकटी बिचारी मुग्धा मात्र काम करून दमू लागली. थोरली तिला काम सांगायची, वसा अंगावर यायची. मोठेपणाचा आव आणत धाकटीवर तोंडसूक घ्यायची. धाकटी बिचारी गप्प राहायची, डोळे पुसत काम करायची. एकदा थोरली खूप संतापली. नको ते धाकटीला बोलली. धाकटीला घराबाहेर काढलं. सारं घर ताब्यात घेतलं. धाकटी बिचारी गप्प बसली. शेजारणीकडे आसऱ्याला गेली. धर्माची बहीण कामाला आली. धाकटीला उसरीवर जागा दिली. असेच काही दिवस गेले. मग त्या वर्षी अधिक मास आला. जो तो तयारी करू लागला. अधिक मासी पुरुषोत्तम पूजावा हे ठाऊक होतं धाकटीला. ती गेली थोरलीला विचारायला, पुरुषोत्तम व्रत सांगशील का मला? कोणता देव कसा पूजायचा? पूजा नैवेद्य काय करायचा? या मासी कसं राहायचं? व्रत कोणतं नेमानं करायचं? धाकटीनं थोरलीला मान दिला, पण थोरलीच्या मनात आलं कपट. ती म्हणाली, तू आहेस बावळट, तुला कसं बरं जमेल हे व्रत? पण मी सांगते तसं तू कर. ते व्रत तू गुपचूप कर. थोरलीनं दुष्टपणा केला. चुकीचं व्रत सांगितलं तिला. म्हणाली, अधिक मास म्हणजे मलिन मास. या महिन्यात मलिन राहायचं. गढूळ पाण्यानं स्नान करायचं. मळकट वस्त्र अंगावर घालायची. पिंपळाची रोज पूजा करायची. जेवायला घरी ये प्रार्थना करायची. थोरलीचं सांगणं होतं दृष्ट आणि खोटं. धाकटीला वाटलं ते खरं आणि मोठं. पुढे अधिक मास आला. तिनं तोच नियम केला. मलिन वस्त्रे ल्यायली, मलिन नेसली, शिळपाकं खाऊ लागली. तिनं निष्ठेनं पिंपळ पूजला. घरी ये जेवायला विनवलं त्याला. थोरलीनं जरी खोटं सांगितलं, धाकटीनं ते खरं मानलं. करणी जरी होती खोटी, तरी अंतरी भक्ती मोठी. तिचा भाव तिच्यापाशी, मनोमनी ती पूजे देवाशी. हळूहळू महिना सरला. उद्यापनाचा दिवस आला. थोरलीनं 108 ब्राह्मण जेवायला बोलवले. धाकटीनं पण तसंच केलं. व्रताच्या आनंदात तिला आपल्या गरीब परिस्थितीचं भान राहिलं नाही. रोजच्या प्रमाणात ती पिंपळाजवळ गेली. प्रदक्षिणा घालून तिनं प्रार्थना केली, पिंपळ निवासी देवा, तुम्ही माझ्या घरी जेवायला या. उद्या माझं उद्यापन आहे, आशीर्वाद द्यायला या. तिचा भोळा भाव आणि श्रद्धा पाहून पिंपळातून श्री विष्णू प्रगटले. तिला म्हणाले, ठीक आहे, मी येईन जेवायला, पण कुणी विचारलं तर सांग माझा भाऊ आलाय. धाकटीला आनंद झाला. ती घरी आली. होतं नव्हतं ते गोळा करून तिनं स्वयंपाक केला. पक्वान म्हणून फक्त एकच लाडू तयार केला. तेवढ्यात श्री विष्णू छानसं रूप घेऊन आले. म्हणाले, ताई चल घाई कर, पानं वाढ, 108 ब्राह्मण आता येतील. पानावर बसून वाढा म्हणतील. धाकटीला मग काळजी वाटली. भाऊ राया सांग रे, आता काय करू? एवढासा स्वयंपाक मी जेवू कसं घालू? विष्णू म्हणाला, घाबरू नकोस,
तू चिंता करू नकोस. आता असं कर, एक केळीचं पान आण, एक द्रोण आण आणि तू केलेला एक लाडू आण. विष्णूने ते केळीच्या पानाचे, द्रोणाचे आणि लाडवाचे 108 तुकडे केले. पानं मांडली. ब्राह्मण मंडळी पानावर बसली. एवढीशी पानं भली मोठी झाली आणि सुंदर पंचपक्वानांनी भरली. ब्राह्मण जेवून तृप्त झाले, आशीर्वाद देऊन निघून गेले. धाकटीनं देवाचे पाय धरले, आशीर्वाद देऊन देवही परत गेले. व्रतसांगतेचा धाकटीला आनंद झाला. थोरलीच्या घरी मात्र चमत्कार घडला. सारे पदार्थ खराब झाले, काही नासले, काही कुजले. एकही ब्राह्मण नाही जेवला. रागानं शाप देऊन गेला. तेव्हा थोरलीला वाईट वाटलं. आपलंच होतं मोठं चुकलं. धाकटे गरीब तिला फसवलं. खोटं नाटं चुकीचं सांगितलं तरी तिचे ब्राह्मण जेवले. संतुष्ट होऊन परत गेले. थोरली धाकटीच्या घरी आली. धाकटीने तिला पाटावर बसवलं. हळद कुंकू लावलं, वाटीभर दूध दिलं, नमस्कार केला. थोरली मात्र उशाळी. धाकटीला आपण खोटं सांगितलं. तिनं ते खरं मानलं. भक्तिभावानं व्रत केलं. त्याचं फळ तिला मिळालं. थोरलीनं धाकट्या जावेचे पाय धरले, क्षमा मागितली. तेव्हा आकाशवाणी झाली. जो कोणी श्रद्धेने अधिक मास पाळतील, जप तप ध्यान पूजा आणि दान करतील, विष्णूंचे स्मरण करतील, सत्यानं वागतील, पुरुषोत्तम व्रत श्रद्धेने करतील, त्यांना मी प्रसन्न होईन, आशीर्वाद देईन, सुखी करीन. त्यानंतर त्या दोघी जावा एकत्र राहू लागल्या. आनंदानं सुखासमाधानानं बहिणीसारख्या वागू लागल्या. त्यांना जशी सुख शांती मिळाली. धाकटीला भक्तिभावाने देव प्रसन्न झाले. तसे आपल्यालाही होत. पुरुषोत्तमाच्या कृपेनं आपलंही घर सुख आनंद आणि समाधानानं भरो. नारायणाची कृपा सर्वांना मिळो. तसेच आता या अधिक मासामध्ये केलेल्या दानाचे महत्त्व काय आहे तर त्याची कथा आपण बघूया. तत्पूर्वी एक विनंती आहे, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला जरूर कळवा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. अधिक मासातील आणखी एका महत्त्वाच्या दानाची माहिती भगवान विष्णूंनी लक्ष्मी मातेला दिली. ते दान म्हणजे अपूपदान. अपूपदान म्हणजे अनारशांचे दान. या महिन्यात तुपात तळलेल्या 33 अनारशांचे वाण हे जसे पुरुषोत्तम स्वरूप ब्राह्मणास दान देण्याची प्रथा आहे, त्याचबरोबर आपला जावई हा सुद्धा नारायण मानायचे, त्याचे पूजन करायचे आणि त्यास हे अपूप दान द्यायचे. असा एक प्रघात आपल्याकडे रूढ झालेला आहे. आता हे दान कसे द्यायचे तर एक कास्य पात्रात ते 33 अनारसे ठेवायचे. ते पात्र एका वस्त्रात गुंडाळायचे. त्याची गंध अक्षता पुष्पाने पूजा करायची. आपण विप्रास किंवा आपल्या जामातास हे अपूप दान देत आहोत असा शास्त्रोक्त संकल्प करायचा. संकल्प करून मग हे अपूप दान द्यायचे असते. प्रभू पुरुषोत्तमास हे दान स्वीकारण्याची मनोमन प्रार्थना करायची. असे दान केले असताना मोठे पुण्य पदरी पडते. तसेच या पुरुषोत्तम मासामध्ये पुण्य संचय करता येण्यासारख्या अन्य काही गोष्टी आहेत. त्यामध्ये नित्य श्रीकृष्ण मूर्तीचे दर्शन, नामस्मरण, गोमातेचे दर्शन, पूजन, तुलसी पूजा, अधिक मास महात्म्य ग्रंथाचे किंवा त्याच्या कथासाराचे सश्रद्ध वाचन, असत्य न बोलणे, कुणाची निंदा न करणे, दुसऱ्याचे मन न दुखवणे, ईश्वर अनुसंधानात राहणे, अशा अनेक गोष्टी करून आपण आपल्या पदरी बरेच पुण्य गोळा करू शकतो. अशा लाभणाऱ्या पुण्याची ख्याती फार मोठी आहे. असे पुण्य एकाने दुसऱ्यास दान दिले आणि त्यातून अनेक देव, यक्ष, किन्नर, मानव, दानव आणि पिशाच यांचाही उद्धार झाल्याच्या अनेक कथा आपल्याकडे नमूद आहेत. त्यावर लक्ष्मी देवीच्या मनात आपल्याला अशी एखादी सुंदर कथा ऐकायला मिळावी अशी इच्छा निर्माण झाली. तिच्या मनातील ती इच्छा ओळखून भगवान म्हणाले, हे प्रिय, हे पुण्य उद्धारक कसे ठरते या संदर्भात मी तुला आता सुंदर अशी कथा सांगतो. तू मात्र ती कथा नीट ध्यान देऊन श्रवण कर. पूर्वी देवांचा राजा इंद्र याचे दरबारामध्ये एक अप्सरा होती. ती रूपाने अत्यंत देखणी, सुंदर आणि नृत्यकलेत विशेष निपुण होती. तशीच देवेंद्राची या स्मितविलासिनी नावाच्या देव अप्सरेवर विशेष प्रीती होती. एक दिवस या अप्सरेच्या मनात आपण भूलोकी वनविहार करायला जावे असा विचार आला. आपल्यासोबत आपल्या 4-5 सख्यांना घेऊन ती कुरुक्षेत्राजवळच्या एका सुंदर अशा वनात आली. त्या फळाफुलाने वृक्षवेलीने नटलेल्या सरोवरे, सुगंधित वायू, सुंदर सुंदर पक्षी यांच्यामुळे मनाला मोहित करणाऱ्या त्या वनात तिने मनसोक्त विहार केला. वनातून फिरता फिरता तिने अनेक सुंदर सुंदर फुले तोडली, गोळा केली आणि त्याने तिची एक सुंदर अशी पुष्पमाला तयार केली. तिच्या हातातील ती माळा पाहून तिची एक सखी म्हणाली, देवी, तुझ्या या सुंदर माळेचा स्वीकार करणारा कोणी एखादा सुंदर पुरुष जर तुला मिळाला तर झाले. खरोखरच आपल्याला असा एखादा सुंदर पुरुष या वनात भेटावा, त्याने आपल्या माळेचा आणि आपलाही स्वीकार करावा अशी एक तीव्र इच्छा तिच्या मनात जागली. ती इच्छा मनी जागताच ती त्या तशा शोधक नजरेने खरोखर कोणी सुंदर देखणा तरुण पुरुष आपल्याला दिसतो का, भेटतोय का म्हणून इकडे तिकडे पाहू लागली.
तोच तिला जलाशयाकडे स्नानात चाललेली एक पाठमोरी पुरुषाची आकृती दिसली. ती भान विसरून त्या दिशेने एकदम धावत पुढे गेली आणि पटकन पुढे होऊन तिने ती आपल्या हातातील पुष्पमाला त्या पुरुषाच्या गळ्यात घातली. पण दुसऱ्या क्षणी त्या व्यक्तीची पावले थबकली. दृष्टी वर उचलली गेली. त्यातून प्रेम नव्हे तर जणू अंगार बाहेर पडत होता. ती पाठमोरी व्यक्ती म्हणजे अन्य कोणी नाही तर दुर्वास ऋषी होते. त्या शीघ्रकोपी दुर्वास ऋषींना त्या अप्सरेच्या तशा धाडसी कृत्याचा भयंकर राग आला. त्यांचा क्रोध अनावर झाला. दुसऱ्या क्षणी त्यांच्या वाणीतून शापवाणी बाहेर पडली. तो रागाने म्हणाला, हे रूपगर्विते, तू हे काय केलंस? तू माझ्यासारख्या थोर तपस्व्यासोबत हा असा प्रेमाचा खेळ केलास, तो पण असा एखाद्या पिशाच्या प्रमाणे मागून येऊन तू मला स्पर्श केलास. जा, मी दुर्वास तुला शाप देतो की याच वनात तू एक पिशाच्य होऊन फिरत राहशील. ती दुर्वास ऋषींची शापवाणी ऐकली मात्र आणि त्या स्मितविलासिनी अप्सरेच्या मुखावरचे सारे स्मितच हरवले. ती अत्यंत भयभीत झाली, दुःखी कष्टी झाली. तिने पुढे होऊन दुर्वास ऋषींचे चरण धरत क्षमा मागितली आणि उशाप मागितला. तिला तशी क्षमा याचना करताना आसवे ढाळत असताना पाहून ऋषींना तिची कणव आली. त्यांनी एकदा स्नेहल नजरेने तिच्याकडे पाहिले आणि मग कसल्यासा विचार करून स्मितविलासिनीस उशाप देत ते म्हणाले, हे बघ, तू याच वनात फिरत राहा. काही वर्षांनी याच वनवाटेने एक तपस्विनी तिच्या अधिक मासातील स्नानकर्मात जाताना तुला भेटेल. तू तिला शरण जा. तिच्याकडे तिच्या अधिक मासातील 1 दिवसाच्या पुण्याची मागणी कर. जर तिने तुला तिच्या पुण्याईतील 1 दिवसाचे पुण्य जरी दान केले तरी त्या पुण्याईच्या बळावर तुझा उद्धार होईल आणि तू पुन्हा तुझ्या मूळ स्थानी परत जाशील. इतका शाप दुर्वासाने दिला आणि ते तिथून निघून गेले. स्मितविलासिनी त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत असताना एकाएकी तिचे सुंदर रूप पालटले आणि तिचे एका अकराळ विक्राळ अशा पिशाचिनीच्या रूपात परिवर्तन झाले. दुर्वासांच्या त्या कठोर शापानुसार ती अप्सरा दुर्दैवाने त्या वनातच त्या रूपात राहू आणि वावरू लागली. पाहता पाहता बराच मोठा काळ निघून गेला आणि एक दिवस याज्ञवल्क्य ऋषींची कन्या कांची ही त्या वनात आली. ती नेमकी त्याच वनातील वाटेने आपल्या अधिक मासातील गंगा स्नान व्रतासाठी चाललेली होती. जसे का अप्सरेने त्या ऋषी कन्ये समोर येताना पाहिले त्याचबरोबर तिच्या चेहऱ्यावरचे सात्विक भाव, तपाची मुखावरचे तेज पाहिले मात्र आणि त्या पिशाचिनीने पुढे होऊन तिच्या पायावर लोळण घेतली. ती ऋषी कन्या अचानक झालेल्या या प्रकाराने क्षणभर घाबरली. तिने सावरत प्रश्न केला, तू कोण? तू माझे पाय का धरतेस? तुला काय हवे? त्यावर त्या स्मितविलासिनी अप्सरेने आपली कर्मकथा ऋषी कन्येस कथन केले. दुर्वासांच्या उशापाप्रमाणे तिने तिच्याकडे तिच्या अधिक मासातील 1 दिवसाच्या पुण्याची मागणी केली. तिची ती कहाणी, तो शाप, शापाला मिळालेला तो उशाप, तिची एका दिवसाच्या स्नान पुण्याची मागणी केली आणि त्या थोर परोपकारी ऋषी कन्येस तिची दया आली. ती म्हणाली, थोडं थांब, आज माझ्या संकल्पाचा शेवटचा दिवस आहे. मी आजचे स्नान करून माझे व्रत पूर्ण करून येते आणि मग तुला संकल्पपूर्वक पुण्यदान करते. आणि ही लक्ष्मी, खरोखरच त्या परोपकारी ऋषी कन्येने दिलेल्या शब्दाप्रमाणे आपल्या पुण्याईतील 1 दिवसांचे पुण्य स्मितविलासिनीच्या हातावर सोडले. मात्र दुसऱ्या क्षणी ती शापमुक्त झाली. आपला दिव्य देह धारण करून त्या ऋषी कन्येचे आभार मानून ती अप्सरा स्वर्गलोकी निघून गेली. ही अशी कथा सांगून विष्णू भगवान म्हणाले, हे देवी, या पुरुषोत्तम मासाचे अगाध महत्त्व असे आहे. याचे यथार्थ वर्णन शब्दात करण्यासाठी प्रत्यक्ष ब्रह्मदेव, शिवशंकर भगवान, अन्य कोणत्याही देवता किंवा प्रत्यक्ष मी स्वतःही असमर्थ आहे. सूत शौनकादिक श्रोत्यांना सांगतात की याप्रमाणे अधिक मासातील दीपप्रज्वलन, दीपदान, दिवा लावणे तसेच व्रत करणे या संदर्भात श्री लक्ष्मीनारायणांमध्ये संवाद चालू असताना लक्ष्मीदेवीने त्यांना असा प्रश्न केला की स्वामी, अधिक मासात दीपप्रज्वलनाचे व्रत करण्याचे महत्त्व, त्याचे फळ हे तुम्ही मला सांगितले. त्याच्या संदर्भात माझी अजून एक शंका आहे. ती अशी की ज्याने असे हे व्रत केले किंवा करेल त्यास त्याचे उत्तम फळ हे तर मिळणारच, पण जर कोणी दृष्टबुद्धीने असा एखाद्याने लावलेला दीप मुद्दाम विझवला, शांत केला तर काय होते? त्यावर नारायण तिला सांगू लागले, हे देवी, पूर्वी मथुरा नगरीमध्ये एक शाकली नावाची धार्मिक, सज्जन, अनिश्वरनिष्ठ असा ब्राह्मण होता. त्याला 2 भार्या होत्या. थोरलीचे नाव विमला तर धाकटीचे नाव सुशीला. पुढे एकदा काय झाले, असाच पुण्यकारक अधिक मास आला. सुशीलेने यमुनेवर स्नानास गेले असता तिथे अधिक मास पर्वणी साधून अनेक सश्रद्ध भाविक स्त्री पुरुषांना स्नानास आलेले पाहिले. घरी येताच तिने आपल्या पतीकडे तो विषय काढला. त्यावर शाकलीने तिला अधिक मासातील
घरातील स्नान आणि दीप प्रज्वलन दीपदान याचे महत्त्व सांगितले. तेव्हा सुशीलेने आपल्या पतीकडे स्नानाबरोबर अधिक मासानिमित्त दीप लावण्याचा संकल्प केला. पुढे रोज सकाळी उठून लवकर स्नानात जावे, पतिसेवा करावी, घरातील कामे धामे करावीत, दीपपूजा करावी, सकाळ संध्याकाळ अखंड दीप तेवत राहावा म्हणून त्याची नीट तेलवात करायची. याचा नेम चालू झाला. विमलाने सुशीलेला असे दीप लावण्याचे व्रत करताना पाहिले. आता हिला एकटीलाच याची फळ मिळणार. तिचे मन सवती मत्सराने जळायला लागले. तिने असा विचार केला की आपण जर तिच्या व्रतात मोडता घातला, लावलेला दीप विझवला तर आपोआप तिचे व्रतही मोडेल आणि तिला त्याची पापही लागेल. असा विचार करून तिने नाना प्रयत्न करण्यास सुरुवात केली. बिचारी सुशीला जरा का इकडे तिकडे गेली की विमला कधी फुंकर घालून, कधी दिव्याची वात मागे ओढून, तर कधी या ना त्या कारणाने त्या लावलेल्या दिव्यातील तेल सांडवून तो लावलेला दिवा मुद्दाम विझवत असे. हे असे झाले तरी हा सारा प्रकार विमला करत असेल असे कधीच सुशीलेच्या मनात यायचे नाही. ती आपल्या तसे काही घडले तर देवासमोर जायची, चुकले माकले क्षमा कर अशी प्रार्थना करायची आणि पुन्हा तो विझवलेला किंवा शांत झालेला दिवा पुन्हा प्रज्वलित करायची. विमलेचे प्रत्येक प्रयत्न तिने शांती राखून मोडून काढले. होता होता तिची अधिक मासातील दीप लावण्याची ती व्रतपूजा शेवटास आली. त्या दिवशी तिने या दीपाबरोबरच आणखी काही तांब्याचे दिवे व्रतसांगतेच्या निमित्ताने पुरुषोत्तम रूपी ब्राह्मणांना दान दिले. त्यांनी सुशीलेस तोंड भरून उत्तम आशीर्वाद दिले. या व्रत सांगतेने सुशीलेस ऐहिक व पारलौकिक अशा दोन्ही ठिकाणांच्या सुखांचा लाभ झाला. पण दृष्टबुद्धीने सवती मत्सराने दीपपूजेत सतत अडथळे आणणाऱ्या, दीप विझवणाऱ्या विमलेस पुत्र निधनाचे दुःख, अंधत्व, नरकयातना इतकेच नव्हे तर पुढेही अनेक हलक्या व नीच जाती कुळात योनीत जन्म घ्यावे लागले. त्यामुळे जर अधिक मासामध्ये आपल्याला कोणतंही व्रत करणे शक्य होत नसेल तर अशा वेळेस तुम्ही फक्त दीपदान केलं किंवा घरामध्ये फक्त दीप लावला तरी पण चालेल. तुम्हाला जर ही कथा, ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.